हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आज आहे संडे, तर आज आपण काय बनवणार आहोत ते बघूया. आधी मार्केटला जाऊया आणि बघूया तिथे काय मिळतं ते. मार्केटमधून आलोय आता आपण. आता जेवणाला सुरुवात करूया. काय आणले ते बघूया आपण. चला, आज आपण मटण आणलंय, तर आज आपण मटण बनवणार आहोत. मटण, भाकरी आणि भात असा आपल्या जेवणाचा बेत आहे. तर आधी हे स्वच्छ धुवून घेऊया आणि मग तुम्हाला भेटूया की काय काय लागतं त्यासाठी ते बघूया. मटण असं स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे ना, तर आता त्याच्यामध्ये आपण 1 चमचा आणि थोडीशी आणखीन जी असा 1.5 टेबलस्पून आहे ना, आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. 1 टीस्पून हळद टाकणार आहोत. 2 टीस्पून आपला कोणताही घरगुती जो लाल मसाला असतो तो टाकणार आहोत. 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. मीठ थोडंच आधी टाकायचं आहे, कारण का आपल्याला पुन्हा जो आपण रस्सा बनवणार आहोत ना, त्यावेळेला पण मीठ टाकायचं आहे. त्यामुळे आता आपण थोडंसंच मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे अर्धा किलो मटण आहे. सगळ्या मटणाला हे लावून घ्यायचे, जिथनं जे आपण टाकलेले आहेत ते सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि आपण आता हे 15 ते 20 मिनिटासाठी तरी कमीत कमी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचे. तुम्ही बघू शकता सगळ्या ह्याला आपण ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आपण वाटण्यासाठी आता बघू शकता आपण इथे 3 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता ते आपण भाजून घेऊया. पण भाजताना ना आपण डायरेक्ट ते गॅसवरती भाजणार आहोत. तर कसं ते मी तुम्हाला दाखवते. अशी एक काठी आहे माझ्याकडे, रॉड. त्याच्यामध्ये हे असं सगळे लावून घ्यायचे. हे असे लावून घेतलेत थोड्या अंतरावरती. आता ते गॅसवरती भाजूया. हे असं गॅसवरती भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असं चुलीवर भाजलेल्याचा फील येतोय तो. खोबरं जसं भाजून घेतलंय तसं आता कांदे पण भाजून घेऊया आपण. कांदा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. आता हे जरा थंड झालं की आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. माझ्याकडे हा छोटा कुकर आहे, त्याच्यामध्येच मी मटण नेहमी शिजवते. तर त्याच्यामध्ये मी आता 4 डाव तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 छोटा टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकली आहे. आता फोडणीला आपण 1 छोटा कांदा टाकायचा आहे. कांदा तेलात परतवून घ्यायचा आहे, चांगला व्यवस्थित तो परतवून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. आलं लसूण पेस्टचा पण कच्चेपणा गेला पाहिजे. तर त्यामध्ये आपण जे आपण वाटण बनवलेलं होतं ते वाटण ऍड करून घ्यायचं. आपल्या अंदाजाने आधी वाटण ऍड करायचंय. तर वाटण पण आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचे पूर्णपणे. 2 ते 3 मिनिटं वाटण असं तेलामध्ये परतवून घ्यायचे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करूया. पण मसाले आपण अंदाजाने करायचे, कारण का ऑलरेडी आपण मॅरिनेट केलेलं जे मटण ठेवलेलं आहे ना, त्यामध्ये पण मसाले ऍड केलेले होते. तर त्यानुसार मी आता ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पूनच हळद टाकते आहे. 2 टीस्पून लाल मसाला आपला टाकते, घरगुती जो लाल मसाला असतो तो. आणि 1 टीस्पून गरम मसाला टाकते. आणि अर्धा टीस्पूनच काश्मीरी लाल चिरी पावडर टाकते. आता हे पण मी चांगलं परतवून घेते. मटणासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणून मी एक साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टॅमॅटो ऍड करूया. तेही परतवून घेऊया.
थोडीशी कोथिंबीर, आता आपलं वाटण पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे तेलामध्ये. आता त्यामध्ये जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं मटण होतं ना, ते मटण आता त्यामध्ये ऍड करूया. आता आपण यामध्ये गरम पाणी ऍड करूया. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना त्यानुसार आपण गरम पाणी ऍड करूया. आता आपण त्यामध्ये अंदाजाने मीठ टाकूया, कारण का ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं होतं ना, त्यामुळे त्या अंदाजानेच आपण मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा ढवळून घेऊया. मटण आपलं इथे आता शिजायला सुरुवात झाली ना, आता त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकते, छोटे 2 चमचे. मला आवडतं तूप. हे मिक्स करायचं पुन्हा. आणि आता कुकरला झाकण लावून 7 ते 8 शिट्या काढायला ठेवून द्यायचं. जोपर्यंत मटण आपलं शिजते तोपर्यंत आपण आता भाकरी करायला घेऊया. आपलं मटण बघू शकता रेडी झालेलं आहे. कोथिंबीर टाकूया. चला आता जेवायला बसूया. कसं झालंय मला सांगा टेस्ट करून. तू सांग पहिल्यांदा. मस्त झालंय, मस्त. आता तुम्ही थांब. तू सांग. आता मी सांगतो. खरंच मस्त आलं एकदम. चला आता मी पण जेवायला बसते. मस्त झालंय. तुम्हाला पण आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय.